थँक्यू सो मच. अजून एक मोठी मॅच या मैदानावरती आता रंगताना दिसेल. मैदानावरती संघ खेळतोय स्वर्गीय भगवान धुळे 11 जर्मन जोवेली हा संघ मैदानावरती खेळतो. तर त्यांच्या विरोधात RCC राया. मात्र सुरुवात सलामी जोडी दाखल झाली. रोशन धुळे करण धुळे तर बॉलिंग ट्रॅक वरती अप्पू. पहिला बॉल खेचला ऑन साइडला फटका फसलाय. मिड विकेटला क्षेत्ररक्षक झेल टिपलाय. रोशन धुळे हा पहिल्या बॉल वरती मी म्हणेन ऑन साइडला विकेट करण्याचा प्रयत्न पूर्णपणे फसतोय. भोपळाही फोडू शकला नाहीये. धक्का लागतोय टीम जोवेली संघाला. पहिला फलंदाज बाद. वरती पहिली विकेट जोवेली टीमचा हिट बॅन त्यानं मैदान सोडलाय. नवीन खेळाडू मैदानावरती दाखल होतोय विवेक गायकवाड. हा खेळाडू तुम्हाला पाहत सध्याच्या घडीला भरपूर फॉर्म मध्ये असता खेळाडू तुम्ही पाहताय पण त्याच्यामध्ये दाखल होतोय. या मॅच मध्ये 5 ओव्हरची मॅच आहे त्यामुळे इथून आता चांगला टिकून खेळावा लागेल. कारण पहिल्या बॉलवरती अप्पू कुंगळेला इथे मात्र सफलता मिळते. त्यामुळे एक मोठा धक्का लागतोय टीम जोवेली संघाला या मॅच मध्ये. RCC राया विरोधात स्वर्गीय भगवान धुळे 11 जर्मन जोवेली या दोन टीमच्या दरम्यान एक मोठी मॅच तुम्हाला पाहायला मिळेल. करण धुळे यांच्या पिताश्रीच्या नावानं ही स्पर्धा आणि संघ देखील त्याच्या नावानं मैदानावरती खेळतोय. या मॅच मध्ये आपण पाहतोय खरं तर 5 ओव्हरची मॅच आहे. पहिला ओव्हर पॉवर प्लेचा तुम्हाला पाहायला मिळेल आणि पहिल्या पॉवर प्लेच्या ओव्हर मध्ये मी म्हणेन पहिला बॉल मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न फसलाय. जाळं रचलं होतं रोशन धुळेसाठी आणि आता त्या जाळ्यामध्ये अडकवण्याचं काम केलंय. 2 खेळाडू 38 वर्तुळाच्या बाहेर. एक मिड विकेटला तर दुसऱ्या तुम्हाला वाईडिश लॉंग ऑफच्या क्षेत्रामध्ये पार मिळेल. त्यामुळे ऑन साइडला लॉंगॉनच्या क्षेत्रामध्ये खेळण्याचा प्रयत्न पूर्णपणे फसला कारण धावडपळ क्षेत्ररक्षक तिथे पोहोचला. नवीन बॅटर विवेक गायकवाड मैदानावरती दाखल होतोय. इनॅट नंबर 3 वरती दाखल झालाय. त्यामुळे इथून संकटमोचक कामगिरी करावी लागेल या मॅच मध्ये. अप्पू राईटम ओव्हर द विकेट. वेळ थोडस जास्त जातोय टीम राया कारण प्रत्येक टीम साठी आपण पाहतोय खरं तर फक्त आणि फक्त 20 मिनिटाचा अवधी आहे 4 षटकासाठी. त्यामुळे अधिकचा वेळ न खर्च करता लवकरात लवकर सामने खेळवायचे आहेत. आज दिवस क्रमांक 1 थोडस उशीर जरूर झालाय परंतु हरकत नाहीये. उद्या आम्ही कव्हर करू. बिग हिट हा फटका चांगला आहे. मी बघाशीच उल्लेख केला सध्याच्या घडीला भरपूर चर्चेत असलेला खेळाडू मैदानावरती विवेक गायकवाड हा दाखल झाला आणि नुसता दाखल नाही झाला तर बॉलला त्यानं दाखवलाय बाउंड्री लाईनच्या बाहेरचा रस्ता. षटकार. दिवसामध्ये जे अर्बन ढवलेपाडा संघ पुढे सरकलाय. श्री गणेश कासगाव संघ पुढे सरकलाय. आता या मॅच मध्ये आपण पाहतोय जोवेली की राया, राया की जोवेली. पहिला बॉल डॉट जरूर आला विकेट मिळाली परंतु पुढच्या बॉलवरती षटकार ठोकलाय. या वेळेला देखील ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न संपर्क नव्हता. बॅट आणि बॉलचा लेग स्टिकच्या थोडंसं बाहेरून बॉल जातोय त्यामुळे पंच घोषित करतात व्हाईट बॉल चा इशारा तुम्हाला पाहायला मिळेल. मैदानाच्या मध्ये नामांकित 2 पंच तुम्हाला पाहायला मिळतील. मेन पंचाच्या भूमिकेत दत्ता कडव, DK अर्थातच मोगली या नावानं सुपरिचित अंपायर तुम्हाला पाहायला मिळतील. तर त्यांच्या साथीनं योगराज बुटेरे. इनफिल्डच्या वरनं खेचलाय गॅप शोधलाय गॅप लावलाय मॅप. बॉल जाईल बाउंड्री लाईनच्या बाहेर. डीप बॅकवर्ड पॉइंट सीमारेषा पार. चौकार.
युती विरुद्ध एक बेरी हे समीकरण तुम्हाला पाहायला मिळेल. पहिला बॉल आपण पाहिला जिथे मात्र विकेट आली. पुढच्या बॉलवरती षटकार. पुन्हा एकदा यावेळेस मात्र तुम्ही पाहताय एक चौकार वसूल करतोय. त्यामुळे धावफलक वेगाने पुढे सरकेल. टीमची टोटल स्कोरबोर्ड वरती तुम्हाला पार भीती जाऊन पोहोचली. पहिला ओव्हरचा खेळ येथे मात्र उर्वरित असताना 11 धाबा. 3 बॉलचा खेळ संपन्न झालाय. विश्वनाथ धुळे आमच्यापर्यंत माहिती पोहोचवत आहेत. इथे देखील बॅटची कडा घेतली आहे. मिड विकेटला बॉल ट्रॅव्हल होईल. सिंगल भीती आहे. 4 बॉल नॉक्सॅकी गेअरवरती उभा होता. पूर्णपणे अभ्यास केला आणि अखेर 5व्या बॉलवरती करण भगवान धुळे या खेळाडूला स्ट्राईक मिळते. बदलापूरचा वंडर बॉय स्टॅकिंग गेअरवरती तुम्हाला पार मिळेल. डावकराचा एक विस्फोटक आणि विध्वंसक बॅटर म्हणून त्याची ओळख आहे. मुख्य व्यासपीठावरती आपण पाहतोय खर तर मेंटॉरच्या भूमिकेत सध्याच्या घडीला तुम्हाला नेहमीच पाहायला मिळतील आमचे गणेशजी इरमाळी यांचं आगमन झाले. त्यांचं मनपूर्वक स्वागत. त्याच्या साथीला संतोषजी इरमाळी आपलंही वेलकम या स्पर्धेच्या माध्यमातून. कारण जेव्हा जेव्हा जुबेरी संघ खेळतोय भरपूर पाठबळ असतं. मग त्यामध्ये आमचे लेजंड खेळाडू रमेशदादा धुळे असतील, सँडी यांच्या नावाचा उल्लेख व्हायला हवा. कारण ज्यावेळेस हे खेळाडू प्रोत्साहन देत असतात, काही ना काही मात्र देत असतात, क्षेत्ररक्षण लावत असतात, त्यावेळेस मात्र संघ मात्र चांगली कामगिरी करतोय यात तरी मात्र शंका नाहीये. गोलंदाज अप्पू वरती आक्रमण चढवलाय. 4 बॉलचा खेळ इथून मात्र संपन्न झालाय. 12 धाबा धावफलकावरती जोडल्या गेल्या. त्यामुळे आता इथून गोलंदाज तयार. यू मिस आय विल डेफिनेटली हिट फर्निचर डिस्ट्रॉय. वाघाची शिकार मध्ये तुम्हाला पाहायला मिळेल. बदलापूरचा वंडर बॉय भोपळाही पडू शकला नाहीये. करण धुळेला मैदान सोडावं लागेल. धक्का पहिला, दुसरा फरदच बाद. शेवटचा बॉल आता शिल्लक आहे. 12 धावा धावफलकावरती जोडल्या गेल्यात. परंतु 2 महत्वाचे धक्के मैदानाच्या लागले टीम जोबिली संघाला हे देखील विसरून चालणार नाहीये. बॉल ट्रॅक वरती अप्पू कुंगळे हा खेळाडू तुम्हाला पार मिळेल. चांगली गोलंदाजी करतोय. या मॅच मध्ये कमबॅक त्यानं मिळवून दिलाय. नवीन बॅटर मैदानावरती दाखल होत आहेत. प्रमोद वारगडे हा खेळाडू तुम्हाला पार मिळेल. अपील भरपूर स्ट्रॉंग होती परंतु उत्साह कमी होता. त्यामुळे तुम्ही पाहताय शेवटचा बॉल आलाय डॉट. सहा बॉलचा खेळ आता संपन्न झालाय आणि धावफलक 12 धाबा जोडल्या जातील. ओव्हर नंबर 1 पॉवर प्लेचा षटक संपन्न झालाय. त्यामुळे आता ओव्हर नंबर 2 पॉवर प्लेचा षटक कोणत्या बॉलरच्या खांद्यावरती देतील हे देखील आपण पाहणार आहोत. धावफलक प्रचंड वेगानं पुढे सरकत असताना 2 धक्के महत्वाचे लागलेत या मॅच मध्ये. टेनिसक्रिकेट.in या बारीच्या माध्यमातून या स्पर्धेचा थेट प्रक्षेपण तुम्हाला पाहायला मिळेल. आज कॉमेंट्री बॉक्स मधून आमचे जवळचे मित्र रोशनजी संते यांचा आवाज तुम्हाला जरूर ऐकायला मिळेल. जो आवाज रतनबुवा स्मृती चषकामध्ये देखील आपण नेहमीच ऐकलाय. माहीत झालेत बॉलिंग ट्रॅक वरती षटक क्रमांक 2 चा खेळ तुम्हाला पार मिळतो. एक षटकार आलाय बॅट्समन विवेकच्या बॅटमधून, तर एक चौकार देखील आपण पाहिलाय. तोच खेळाडू सध्याच्या घडीला स्ट्राईक वरती तुम्हाला पार मिळेल. बन्नात फॉर्म मध्ये असलेला खेळाडू आहे. कारण आपण पाहिलं असेल तर RD11 जयरमान चांदप सरपंच चषक त्या स्पर्धेमध्ये मालिका विराटची बाईक त्याला जिंकली. तोच खेळाडू तुम्हाला सध्याच्या घडीला स्ट्रायकिंग वरती पार मिळेल. विवेक गायकवाड तर बॉलिंग ट्रॅक वरती. माहीचा पहिला बॉल खेचायचा होतो ऑन साईडला, नाही जमलं. अपील पुन्हा एकदा तुम्हाला पार भीती. संपर्क नाहीये बॅट आणि बॉलचा हेच पंच सांगत असताना अखेर डॉट बॉल. प्रत्येक बॉलवरती पंचावरती दबाव टाकण्याचा प्रयत्न करते टीम RCC राया, परंतु पंच आपण पाहतोय खर तर भरपूर या स्पर्धेमध्ये पंचाची कामगिरी मोठी आहे.
राऊंड द विकेट. नेक्स्ट मॅच शेडू बी विरोधात बनेली. दोन टीमचे कॅप्टन आपण देखील रेडी राहा टॉस साठी. या वेळेला देखील शफल क्रॉस होऊन खेळण्याचा प्रयत्न. अपील आता देखील स्ट्रॉंग आहे. प्रत्येक बॉल वरती अपील तुम्हाला बार मेल परंतु पंच सहमत नव्हते कारण आय थिंक पायाला घासून बॉल गेला त्यामुळे डॉट बॉल ची समाप्ती तुम्हाला पार मिळते. 22 झाले बॉल ट्रॅक वरती. षटक क्रमांक 2 चा खेळ तुम्हाला प्रगतीपथावरती पार मिळेल. ओव्हर नंबर 2 च्या खेळामध्ये आतापर्यंत आपण पाहिलं तर थोडासा हवी ठरलाय मैदानाच्या आतमध्ये संघ आरसीसी राया. परंतु क्षमता टीम जोवेली संघाकडे देखील तो धाबा उभारू शकतो. या मॅच मध्ये कमीत कमी 50 ते 55 धाबा जरी बनल्या तर एक फायटिंग टोटल तुम्हाला पार मिळेल. कर हे मैदान असंच आहे. इथे सामना रंगतात. याच मैदानावरती आपण खरं तर हिंदू हृदय सम्राट चषक पाहिला. त्या स्पर्धेमध्ये मालिकेवरची कार भावेश पवारने जिंकली. 2 वेळा केतन म्हात्रेने जिंकली तर 1 वेळा विश्वास म्हात्रे अंजूरच्या खेळाडूने देखील जिंकली आहे. आणि आता याच मैदानावरती जोवेरी गावची स्पर्धा चेअरमन क्रीडा मंडळ जोवेरी गाव आयोजित व ग्रामस्थ मंडळ जोवेरी आयोजित ही स्पर्धा तुम्हाला पार मिळेल. पुढे सरसावून खेळण्याचा प्रयत्न होता. हा बॉल देखील डॉट तुम्हाला पार मिळतोय. अजून एक डॉट बॉल तुम्हाला पार मिळेल. 1 मोर डॉट बॉल. चांगली गोलंदाजी करतोय या मॅच मध्ये. मी म्हणेन कमबॅक करतोय माईच कारण पहिल्या ओव्हर मध्ये आपण पाहिल्या 12 धाबा आल्या जरूर आणि या ओव्हर मध्ये आतापर्यंत सलगचा 3रा डॉट बॉल पार मिळतोय. चांगली गोलंदाजी करतोय. धाव पूर्णपणे थांबले. 12 या आकड्यावरती टीमची टोटल तुम्हाला पार मिळेल. सलगचा 4था डॉट बॉल तुम्हाला पार मिळेल. सलगचा 4था आता डॉट बॉल तुम्हाला पार मिळेल. एक मागे एक आपण पाहतोय. 4 डॉट बॉल पार मिळतील. गोलंदाज माईज या मॅच मध्ये कमबॅक करतोय. फैजल शेख यांच्या माध्यमातून खरं तर हा संघ बांधण्यात आलाय जे गोरेगावचे नामांकित उद्योजक आहेत. मागील महिन्यामध्ये आपण पाहिलं असेल फैजल शेख यांच्या माध्यमातून गोरेगाव चषक ही स्पर्धा पार पडली. तिथे खूप चांगला खेळ सर्वच टीमने दाखवला. त्या स्पर्धेमध्ये आपण पाहिलं असेल तर खूप चांगला क्रिकेट तिथे खेळला आणि या स्पर्धेमध्ये देखील आता फैजल शेख यांच्या माध्यमातून आरसीसी राया संघ बांधण्यात आलाय. अखेर ऑन साइडला खेळतलाय. 4 बॉल डॉट आले म्हणून काय झाला. माझ्याकडे क्षमता आहे, माझ्याकडे कुवत आहे आणि बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर एका टप्प्यावरती फरार. चौकार. चौकाराने आता अंतिम बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर. षटकार. वरती जोडले गेले त्यामुळे आता ओव्हर नंबर 3 कोणत्या बॉलरच्या खांद्यावरती ही जिम्मेदारी देतील हे देखील आपण पाहणार आहोत. कारण आतापर्यंत आपण पाहिलं तर 2 ओव्हर मध्ये धावा 22 झाल्यात. प्रमोद वारगडे बॉलिंग बॅटिंग ट्रॅक वरती तुम्हाला पार मिळेल. जो दाखल झाला या मॅच मध्ये 2 ओव्हरच्या अंती चांगली धावसंख्या पार मिळते. कारण ज्या प्रकारे चेंडू डॉट आलेत, ज्या प्रकारे विकेट पडले टीम जोबिली संघाचे, परंतु तरी देखील 22 धाबा इथे जोडले गेल्यात. पहिल्या ओव्हरच्या अंती 12 होत्या तर या ओव्हर मध्ये फक्त 2 बॉल वरती आपण पाहतोय 10 धाबा वसूल करत असताना. षटक क्रमांक 3 सेकंड स्पेल मध्ये अप्पू कुंगले पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅक वरती दाखल होतात. खूप चांगली क्षेत्ररक्षणाची विवरचना तुम्हाला पार मिळेल. शॉर्ट टर्न शॉर्ट फाईन लेग ला खेळाडू तर डीप मध्ये तुम्हाला पार मिळतील. लॉंग ऑन ला खेळाडू आता स्क्वेअर लेग देखील सेट केलाय कारण मागील बॉल वरती चौकार तिथे झाला. त्यामुळे आपण पाहतोय आता बरोबर पंचांच्या मागे एक क्षेत्ररक्षण लावण्यात आलाय. नामांकित पंच आहेत या स्पर्धेमध्ये. खूप चांगला अंपायरिंगचा निर्णय तुम्हाला पाहायला मिळेल, ऐकायला मिळेल. वेळ थोडसे जास्त जातोय टीम राया. पण त्याला ताकीद द्या. गोरदास्त यार. फुल टच बॉल
पहिल्या बॉलवरती केलंय अप्पू कुंगळेचं भव्य स्वागत. वेलकम टू द ग्राउंड. बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर षटकार. हा छक्का नाही, आठ नाही, हा दस्सा. प्रमोद वारगडेच्या बॅटमधून बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर षटकार आलाय. त्यामुळे धावफलक वेगाने पुढे सरकेल. टीमची टोटल आता फलकावरती 28 धावा जोडल्या गेल्या. त्या मॅचमध्ये पुन्हा एकदा पुनरागमन केले टीम जोविली संघाच्या माध्यमातून. अप्पू राईट मोर द विकेट. इथे देखील विकेट करण्याचा प्रयत्न होता आणि अखेर झेल तिथे टिपला आणि प्रमोद वारगडेला इथून मैदान सोडावं लागतंय. अजून एक धक्का टीम जोविलीला. फलंदाज बाद. नवीन बॅटर मैदानावरती भारत धुळे आता दाखल होत आहेत. या मॅचमध्ये भारत धुळेच्या खांद्यावरती मोठी जिम्मेदारी आहे. कारण भारत धुळे म्हटलं की कित्येक वर्ष जोविली टीमसाठी नेहमी ज्याने प्रतिनिधित्व केलं, चांगला खेळ ज्याने नेहमीच खेळलाय, क्षेत्ररक्षणाच्या जोरावरती खरं तर हा खेळाडू तुम्हाला पाहायला मिळेल. टीम जोविली संघासाठी दाखल झाला, परंतु आजभर जिथे जिथे संघ अडचणीत सापडलाय तिथे तिथे टॉप गिअरवरती बॅटिंग भारत धुळेने नेहमीच केलं. या मॅचमध्ये देखील आता त्याच्यावरती विश्वास दाखवलाय. त्यामुळे या मॅचमध्ये कशा प्रकारचा खेळ भारत धुळे दाखवेल. आज करण धुळे यांच्या पितश्रीच्या नाबाड संघ मैदानावरती खेळतोय. खर तर भगवानजी धुळे आज आपल्यात नाही आहेत, परंतु क्रिकेट खर तर त्यांचा आवडीचा खेळ, त्यामुळे त्यांच्या नाबाड ही स्पर्धा तुम्हाला पार भेटतीये. करण धुळेच्या माध्यमातून आज पिताश्रींचं राहिलेलं अर्ध स्वप्न खर तर करण धुळे इथे मात्र पूर्ण करतोय, यात मात्र शंका नाहीये. RCC राया विरोधात जयरमान जोविली असा सामना मैदानावरती रंगतोय. इथे लाईन चेक करावी लागेल. पंच वळतात. अंपायर सिग्नल व्हाईट बॉल. एक्स्ट्राच्या स्वरूपात एक धाव बहाल केली आणि त्यामुळेच काय धावफलक 29 धावा इथे मात्र जोडले गेल्या. धावफलकावरती टीमची टोटल तुम्हाला पार मिळेल 5 ओव्हरची मॅच आहे. 2 ओव्हरमध्ये आपण पाहिला 45 धावा बनल्या होत्या. 2 मॅच मध्ये आपण पाहिलं खरं तर 45 धावा बनल्या होत्या. ज्यावेळेस माथेरान विरोधात कासगाव, महाचीवाडी विरोधात ढवळेपाडा. हा फटका चांगला आहे, ऑन साइडला खेचलाय. हा मोजून मापून आणि तोलून मारलेला फटका. बॉल सीमा पार, पारला स्ट्रोक, षटकार. षटकार आलाय. त्यामुळे धावफलक 35 धावा धावफलकावरती जोडले गेल्या. टॉस इथे जिंकला टीम RCC राया संघ आणि निर्णय घेतला क्षेत्ररक्षक करण्याचा. इन्व्हाइट केलं बॅटिंगसाठी टीम जयहरमान जोबिली संघाला. आणि या मॅच मध्ये आपण जर पाहिलं तर आतापर्यंत चांगली बॅटिंग पाहायला मिळेल. जवळ 3 धक्के मैदानावरती लागलेत. मैदानाच्या मध्ये प्रमोदच्या साथीनं भारत, विवेकच्या साथीनं भारत ही जोडी तुम्हाला पाहायला मिळेल. प्रमोद देखील आउट झालेत. एक षटकार प्रमोदच्या बॅटमध्ये आपण पाहिलाय. अप्पू या वेळेला देखील गॅप शोधण्याचा प्रयत्न होता. फटका चांगला आहे. 2 धावा एकवटाचा प्रयत्न करतील या शंकात नाहीये, परंतु डीप मध्ये 12च्या वेगाने खेळाडू पोहोचते, त्यामुळे सिंगल मिळाली. दुसरी धावेचा प्रयत्न करत होते परंतु धाडच नव्हतं, त्यामुळे सिंगल मिळतीये. मॅच बॉल रिटर्न आलाय, त्यामुळे आपण मॅच बॉल घेतोय, याची पण नोंद घ्यायची आहे. माणूस होतं परंतु धाडच नव्हतं, त्यामुळे फक्त मिळते ती सिंगल. आणि आता जास्तीत जास्त स्ट्राईक विवेक गायकवाडकडे ठेवतील या शंकात नाहीये, कारण सध्याच्या घडीला भरपूर इन्फॉर्म खेळाडू 2 ते 3 मॅचेस आम्ही पाहिल्यात. खरं तर करण धुळे लवकर आउट होतो आणि पुढे जिम्मेदारी घेतोय विवेक गायकवाड. खोदून काढलाय, ऑन साइडला ड्राईव्ह केला, गॅपमध्ये खेळायचा प्रयत्न, क्षेत्ररक्षक वेगाने पोहोचतोय, त्यामुळे धाबा किती मिळतील? 2 धाबा आपल्या संघासाठी वाचवल्यात. प्रचंड वेगानं खेळाडू पोहोचले होते डीप मधून. माईजला पण पाहिलं, ज्या माईजनं खरं तर 2 विकेट घेतले त्या मॅच मध्ये, तोच माईज वेगाने पोहोचलाय, त्यामुळे 2 धावा रोखू शकत नाहीये. चांगली फलंदाजी, चांगला क्षेत्ररक्षण, स्टँडर्ड क्रिकेट तुम्हाला पाहायला मिळेल. धावफलक जाऊन पोहोचलाय 38. 38 धाबा धावफलकावरती जोडले गेल्यात. ओव्हर नंबर 3 चा खेळ. गॅप मध्ये खेळण्याचा प्रयत्न होता, लाईन
भरपूर चांगली होती, त्यामुळे तुम्ही पाहता शेपट गोड केले. डॉट बॉलची समाप्ती होती. ड्रिंक स्टॉल जाईल मैदानाच्या आतमध्ये आपल्याकडे वेळ आहे. ऐकूया एक चांगलं संगीत. ओव्हर नंबर 4 चा खेळ प्रगतीपथावरती तुम्हाला बारमेल बॉलिंग ट्रॅक वरती अरमान आता दाखल होत आहेत या मॅच मध्ये. जोवेली संघ मैदानावरती खेळतोय. जोवेली टीमला सपोर्ट करण्यासाठी आज शुभम मस्कर जे जोवेली गावचे आर्टिस्ट म्हणून ज्याची ओळख आहे त्यांचं आगमन झाले. त्यांचं मनपूर्वक स्वागत. त्याच्या साथीनं युवराज धुळे जे रील स्टार आहेत त्यांचे मनपूर्वक स्वागत आहे या स्पर्धेच्या माध्यमातून. ओव्हर नंबर 4 चा खेळ तुम्हाला बारमेल 3 ओव्हरच्या अंती टीमची टोटल फलकावरती 38 धाबा फलकावरती जोडले गेले. त्यामुळे आता ओव्हर नंबर 4 स्टॅकिंग एंडवरती भारत. फुलटॉस बॉल होता आणि अखेर हा कंट्रोल शॉट तुम्हाला बार मेल डिपून स्क्वेअरला क्षेत्ररक्षक पोहोचला. एक सिंगल मिती आहे आणि सिंगलच्या साथीने 39 धाबा धाव फलकावरती जोडल्या जातील. अरमान बॉलिंग ट्रॅकवरती दाखल झालेत. पहिला बॉल मी म्हणजे मेजबानी होती परंतु स्वीकारता आली नाहीये. या मॅचमध्ये कमीत कमी 55 ते 60 धावा बनवण्याचा प्रयत्न असेल कारण बॉलिंग अटॅक चांगला आहे टीम जोबिली संघाचा देखील. त्यामुळे इथून जर 55 ते 60 धावा जरी बनल्या तरी देखील एक चांगली फाईट. पुलटस बॉल फटका हा फर्स्ट लागी काय डीप मध्ये खेळाडू त्याच्या डोक्यावरनं बॉल जाईल बाउंड्री लाईनच्या बाहेर. विवेक गायकवाडच्या बॅटमधून अजून एक धमाका षटकार. चला हाईट फॅक्टर आपण चेक करू. बॅटिंग रिव्ह्यू तिसरे पंच आमचे चेक करतील. फेअर डिलिव्हरी. षटकाराला आहे. या वेळेला देखील पुन्हा एकदा मोठा फटका घेतण्याचा प्रयत्न. नोमॅस लँड झोन मध्ये चेंडू ट्रॅव्हल झालाय. 2 धाबा एक पडण्याचा प्रयत्न होतोय आणि अखेर या 2 धाबा इथे मिळतील.
षटकार आल्यानंतर पुन्हा एकदा मी म्हणेन जेल उडाला होता, परंतु थोडेसे स्किट झाले अरबान, त्यामुळे तुम्ही पाहताय 2 धाबा मिळतात आणि 2 धाब्याच्या साथीने धावफलक देखील वेगाने पुढे सरकत असताना 47 धाबा धावफलकावरती जोडल्या जातील. वेलकम व्हॉइस ऑफ महाराष्ट्र, ओमकारजी शेट्टी सरांचं आगमन झालंय, बरपूर्वक स्वागत आहे या स्पर्धेच्या माध्यमातून. काल आवाज खरं तर गोरेगाव नगरीमध्ये दुमदुमला, तिथे बातचीस रंगल्या आणि अखेर आज पुन्हा एकदा या स्पर्धेमध्ये आपण आलात, आपलं मनपूर्वक स्वागत आहे. ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न बी शेप मध्ये खेळतला, डिपून खेळाडू पोहोचतील. एक सिंगल मेल, दुसरी धावेचा प्रयत्न करतायत, 2 धाबा एकवटण्याचा प्रयत्न झाला आणि अखेर भारत धुळे वेगानं 2 धाबा एकवटत असताना मी आधीच पडलो होतो. क्षेत्ररक्षणाच्या जोरावरती भारत धुळेला आपण पाहिलं, कित्येक वर्ष चांगला क्रिकेट त्यांनी खेळलाय टीम जोबेरी संघासाठी आणि जिथे जिथे संघ अडचणीत सापडतो तिथे टॉप गिअरवरती बॅटिंग, त्यामुळे एक षटकार भारत धुळेचे आपण पाहिलाय. खर तर धावफलक तो पुढे घेऊन चाललाय, या मार्फत एक सिंगल धाव देखील त्याच्या बॅटमध्ये आपण पाहिले, परंतु दुसऱ्या बाजूला एक हाती किल्ला लढवतोय विवेक गायकवाड. हा देखील फटका फसलाय, खेळाडू पुढे सरकतोय आणि अखेर विवेक गायकवाड नावाचं वादळ इथे शमलंय. अखेर धक्का लागतोय मोठा, परंतु नवीन फलंदाज बदलाच्या मध्ये माही. नवीन बॅटर मैदानावरती महेंद्र धुळे. अरबान रिव्हर्स अटेम्प्ट करण्याचा प्रयत्न होता, या खेळासाठी महेंद्र धुळे जाणला जातो आणि अखेर डॉट बॉल. ओव्हर नंबर 4 चा खेळ संपन्न झालाय. टीमची टोटल फलकावरती तुम्हाला पार भीतीये आतापर्यंत 49 धाबा फलकावरती जोडल्या गेल्यात. शेवटचा षटक आता शिल्लक आहे, या बादमध्ये 6 बॉलचा खेळ शिल्लक आहे, त्यामध्ये आपण पाहतोय खरं तर 6 बॉल मध्ये किती धाबा उभारतील हे देखील आपण पाहणार आहोत. सहा बॉलचा खेळ आता शिल्लक आहे, मॅच मध्ये बॉलिंग ट्रॅक वरती करण. बदलापूरचा करण आता आउट झालाय. नवीन गोलंदाज तुम्हाला पार मिळेल. बॉलिंग ट्रॅक वरती करण या मॅच मध्ये दाखल होतोय. समोर भारत धुळे तुम्ही पाहताय, धावफलक तुम्हाला पार मिळेल. टीमची टोटल 49 याकड्यावरती आता जाऊन पोहोचली आहे, त्यामुळे आता या 6 बॉल मध्ये किती धावा येतील टीम जोबेली संघासाठी हे देखील आपण पाहतोय. राईटम ओव्हर द विकेट. पहिला बॉल पुन्हा एकदा खेचलाय ऑन साइडला भारत धुळे. आज मात्र मैदानावरती थांबायचं नाव घेत नाहीये. मी आधीच पटलो होतो, जिथे विषय गंभीर तिथे भारत धुळे उभा खंबीर. बॉल सीमा पार, षटकार. विरोधात बनेली दोन टीमची कॅप्टन आपण लवकरात लवकर टॉस साठी या. मिड इनिंग मध्ये आपण टॉस संपन्न करतोय. बदलापूर टीम आणि त्यांच्या विरोधात बनेली असा सामना रंगेल. पुन्हा एकदा फुल टॉस टर्न केला ऑन साइडला. स्कोअर लेगला क्षेत्ररक्षक धावत पळत पोहोचतोय. बॉल लाडवण्याचा प्रयत्न आणि अखेर क्रिकेटच्या या खेळामध्ये फुटबॉल स्टाईलने बॉल लाडवण्याचा प्रयत्न फसला
आणि अखेर बॉल चालाय सीमारेषा पार, चौकार. चौकार आलाय त्यामुळे धावफलक पुढे सरकतोय. टीमची टोटल पुन्हा एकदा धावफलकावरती 59 धाबा जोडल्या गेल्यात. 59 धावफलकावरती धाबा तुम्हाला पार भेटतील. 4 बॉलचा खेळ आता या मॅच मध्ये शिल्लक आहे. का बॅटिंग करतोय भारत धुळे मैदानावरती दाखल झाला आणि टॉप गिअर वरती बॅटिंग पार मिळेल. राऊंड द विकेट. फुलटॉस होता, टर्न केला स्कोअर लेगला, दन 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 करत बॉल जाईल बाउंड्री लाईनच्या बाहेर. अजून एक देखना स्ट्रोक, 4 धावा. धावा धावफलकावरती जोडल्या गेल्यात. आज बरेचसे प्रेक्षक महेंद्र धुळेची बॅटिंग पाहण्यासाठी दाखल झालेत, परंतु महेंद्र शांत आहे. परंतु या बातमध्ये आपण पाहतोय भारत धुळे थांबायचं नाव घेत नाहीये. 2 षटकार त्याच्या बॅटमध्ये आपण पाहिले तर आतापर्यंत जवळजवळ 2 चौकार त्याच्या बॅटमध्ये आपण पाहिले, त्यामुळे धावफलक वेगानं पुढे सरकत असताना या बॅटमध्ये अजूनही आपण जर पाहिलं तर 3 बॉलचा खेळ शिल्लक आहे. बनलेली टीमचे कॅप्टन इथे दाखल झालेत. विनंती टीम बदलापूर. रईसभाई यांचं आगमन झालं. वेलकम, स्वागत आहे या स्पर्धेच्या माध्यमातून. तीन बॉलचा खेळ आता शिल्लक आहे. बॉलिंग ट्रॅक वरती गोलंदाज करण हा फटका ऑन साइडला खेचलाय. गॅप मध्ये कॅच होतं, डीपमधून खेळाडू पोहोचतील. एक सिंगल इथे मिळते. सिंगलच्या साथीने आता धावफलक स्कोर बोर्ड वरती 64 धावा जोडल्या जातील. पहिल्या बॉल वरती खरं तर रोशन धुळे आउट झाल्यानंतर चिंतेचं वातावरण होतं. त्यानंतर करण धुळे देखील शून्यावरती बाद झाला. पूर्णपणे संघ अडचणीत सापडला आणि अशा बोकाच्या निर्णयाक्षणी विवेक गायकवाडनं का बॅटिंग केली आहे त्याच्या साथीने आपण पाहिलं तर भारत धुळे मैदानावरती चांगला खेळतोय या मॅच मध्ये. हा फटका चांगला आहे. पुन्हा एकदा ऑन साइडला गॅप मधून बॉल जाईल सीमारेषा पार, चौकार. साथीनं धावफलक आता टीमची टोटल स्कोरबोर्ड वरती तुम्हाला पार मिळेल 68. शेवटचा बॉल ऑन साइडला खेचला. क्षेत्ररक्षक पोहोचलेत आणि अखेर या फटक्यामध्ये ताकद थोडीशी कमी पडली, त्यामुळे शेवटच्या बॉलवरती विकेट मिळतीये. महेंद्र धुळेला परतावं लागेल माघारी. फलंदाज बाद. या बाद मध्ये 69 धावांचं टार्गेट तुम्हाला पार मिळेल. टॉस आपण संपन्न करू. गणेश दादा इरमाळी यांच्या शुभ हस्ते आपण टॉस संपन्न करतोय. टीमचे मेंटॉर आहेत जोविनी टीमचे आणि त्यांच्या शुभ हस्ते आपण टॉस इथे संपन्न करणार आहोत. बदलापूर विरोधात संघ खेळताना दिसेल बरेली.
चला टॉस आपण संपन्न करतोय. संपन्न झालाय. टॉस जिंकला टीम बदलापूर संघाने निर्णय कळवायचा आहे. बदलापूर टीम आपला निर्णय कळवा. 69 धावांचं टार्गेट या मॅच मध्ये आणि आता माता जशी सुरुवात होईल मायक्रोफोनवरती पुन्हा एकदा येतील आमचे साथी समालोचक रोशनजी संते सर. धन्यवाद.
69 धाव बनवायच्या आहेत या मॅच मध्ये हा सामना जिंकण्यासाठी आरसीसी राया संघाला। या पुढच्या सामन्यामध्ये बदलापूर गाव या संघाने टॉस जिंकून फिल्डिंग स्वीकारली आहे आणि बल्ल्यानी या संघाला बॅटिंगसाठी इन्व्हाइट केलेले आहे। या पुढील सामना असेल बदलापूर गाव आणि बल्ल्यानी या दोन संघांमध्ये। गोलंदाज विवेक गायकवाड, पहिला चेंडू ऑन साइडला, डीप मध्ये फिल्डर आहेत आणि करण धुळेने केली चूक सीमारेषेच्या बाहेर। पहिल्या चेंडूवरती दमदार चौकार। थँक यू सो मच। पहिल्या चेंडूवरती येतोय हा चौकार। कामरान कुंगले रन मशीन राया संघाची ड्राइव्ह करतात, गॅप मधून चेंडू चाललाय, स्वीपर कव्हर सीमारेषेच्या बाहेर। बॅक टू बॅक येतोय हा दुसरा चौकार। थँक यू सो मच। बॅक टू बॅक दोन चौकार। खूप चांगल्या फॉर्म मध्ये आहे राया संघ। गतीमध्ये परिवर्तन, बॅटची कडा आणि सॉफ्ट डिसमिसल। सुरेख झेल पकडलाय शॉट फाईन लेगला। फलंदाज झाल्या बाद विकेटचं पतन। कामरान कुंगले बॅक टू द पवेलियन। सो मच। कामरान बाद झालेत, बॅटची कडा लागली होती आणि शॉट फाईन लेगला अप्रतिम झेल पकडला भावेशने। भावेश गवळी न्यू बॅट्समन सोबान कुंगले येत आहेत तिसऱ्या क्रमांकावरती। राया म्हटलं तर आमचे फुरकान पावले यांचा संघ इन ऍक्शन मध्ये आहे। राया संघ खूप चांगल्या फॉर्म मध्ये आहे या सीझन मध्ये। एकता ट्रॉफी पडगा ही स्पर्धा गाजवलेली आहे राया संघाने। विवेक गायकवाड ऑन साइडला पुल करतायत, डीप मध्ये करण धुळे आहेत। एक धाव झाली कंप्लीट। एकच धाव मिळते चेंडूवरती। धावसंख्या 1 ने पुढे जाईल। 9 धावा धावफलकावरती आहेत। सामना सुरू आहे आरसीसी राया विपक्ष स्वर्गीय भगवान धुले 11 जय हनुमान जोविली। यजमान विपक्ष पाहुणे अप्पू कुंगले। आय थिंक बॅटची कडा होती आणि हा झेल सोडला जातोय। रोशन धुळेने चूक केली आहे। ही चूक केली की घोडचूक केली आहे येणारा काळच ठरवेल, कारण की अप्पू कुंगले खूप चांगल्या फॉर्म मध्ये आहे। प्रिन्स ऑफ राया अप्पू कुंगले ऑन स्ट्राइक। ऑन साइडला पिकअप स्ट्रोक, क्षेत्ररक्षक आहेत करण धुळे आणि हा झेल पकडलेला आहे। फलंदाज झाल्या बाद विकेटचं पतन। अप्पू कुंगले बॅक टू द पवेलियन।
नंतर धावसंख्या आहे 2 बाद 9. 60 धावांची अजूनही गरज आहे. चेंडू शिल्लक आहे 24. सोबान आणि अरमान ही जोडी आहे. गोलंदाजी ट्रॅक वरती करण धुळे येत आहेत. 24 चेंडू आणि 60 डाव बनवायचे आहेत. बॅटची कडा, लॉंग स्टॉप, सीमारेषेच्या बाहेर. नशिबाचा हा चौकार मिळतोय आरसीसी राया संघाला. धावसंख्या 4 ने पुढे जाईल 13. ऑन साइडला बिग हिट, त्याला पाठवलाय वाईड इश लॉंग ऑन काऊ कॉर्नर. सीमारेषेच्या बाहेर षटकार. आणि दुसऱ्या चेंडूवरती प्रचंड ताकदीचा वापर आपण पाहिला. सोबान कुंगले विस्फोटक फलंदाज आहे. धावसंख्या 19. अजून एक तडाखा, पुन्हा एकदा पाठवलाय वाईड इश लॉंग ऑन काऊ कॉर्नर. सीमारेषेच्या बाहेर बॅक टू बॅक येतोय हा दुसरा षटकार. धावसंख्या आहे 25. 69 धाव बनवायचे आहेत या मॅच मध्ये. स्विंग एन मिस आला हा डॉट बॉल. धावसंख्या 25 आहे. चांगलं कॉन्टेस्ट सुरू आहे या दोन टीम मध्ये. यजमान विपक्ष पाहुणे हा सामना सुरू आहे. जोविली बनाम राया. बॅटची कडा आणि क्या बात आहे, अप्रतिम फिल्डिंग अप्रतिम झाली आहे. शॉर्ट फाईन लेगला भावेशने याआधी झेल देखील पकडला होता. शॉर्ट फाईन लेग असेल, शॉर्ट थर्डमॅन असेल, हे असं क्षेत्र आहे जर इथून चेंडू निघाला तर तो सीमारेषेच्या बाहेरच जाऊन थांबतो. आणि भावेशने चांगली फिल्डिंग केली आपल्या टीमसाठी. या 3 धावा वाचवलेल्या आहेत. मिनिटे फक्त आणि फक्त एकच धाव. धावसंख्या 26. परफेक्ट यॉर्कर ड्राइव्ह करतायत लॉंग ऑफ टीम मध्ये. फिल्डर आहे सुधीर. 1 धाव झाली कंप्लीट. मिनिटे फक्त आणि फक्त एकच धाव आहे चेंडूवरती. आणि पहिल्या 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या आहे 27. बनवायच्या धावा या मॅच मध्ये खऱ्या अर्थाने 69 धावांचं लक्ष्य आहे. 18 चेंडू शिल्लक. जिंकण्यासाठी 42 धावांची अजूनही गरज आहे आरसीसी राया संघाला.
विवेक गायकवाड येत आहेत सेकंड स्पेल मध्ये वैयक्तिक दुसरं आणि सांघिक कोट्यातील तिसरं षटक. हाफ ट्रॅकर मिसटायमिंग आहे, जवळपास क्षेत्ररक्षक नाहीयेत. एक धाव झाली कंप्लीट. दुसरीचा प्रयत्न सुरू आहे, दुसरी धाव देखील पूर्ण झाली आहे. मिळतील चेंडूवरती एकूण 2 धावा, धावसंख्या 29. पुन्हा एकदा भावेश गेले होते शॉर्ट फाईन लेग वरून स्क्वेअर लेगला चेंडू पकडण्यासाठी. मारुती गवळी यांचे सुपुत्र आहेत भावेश. फिंगर रोल केले होते, लेग ब्रेक हा चेंडू आणि आलाय हा डॉट बॉल. धावसंख्या 29 आहे. जिंकण्यासाठी 40 धावांची अजूनही गरज आहे या मॅच मध्ये. चेंडू शिल्लक आहे 16, बनवायच्या धावा 40. सामना जिंकण्यासाठी राया संघाला आणि पुन्हा एकदा ऑफ ब्रेक हा चेंडू आपण पाहिलेला आहे. डॉट बॉल येतोय. चांगली गोलंदाजी विवेक गायकवाड करतायत. या तिसऱ्या षटकामध्ये धावसंख्येला ब्रेक लावलेला आहे. याआधी 18 धावा खर्च केल्या होत्या गोलंदाज करण धुळेने, परंतु या षटकामध्ये धावा येत नाहीयेत. धावसंख्येला ब्रेक लावलेला आहे. विवेक गायकवाड या सीझन मध्ये बाईक जिंकली आहे मॅन ऑफ द सिरीजची चांदपच्या स्पर्धेमध्ये. मिस टायमिंग, फिल्डर थोडेसे दूर आहेत. एक धाव झाली कंप्लीट. दुसरीचा प्रयत्न सुरू आहे, दुसरी धाव देखील एकच धाव मिळते या चेंडूवरती. थांबवलेला आहे सोबानने. अरमान अर्ध्या पिच वरती गेले होते, तिथून पाठीमागे पाठवलेला आहे सोबान कुंगले यांनी. धावसंख्या आपण बघू शकाल एकने पुढे जाईल 30, अजूनही 39 धाव बनवायच्या आहेत या मॅच मध्ये. हाफ ट्रॅकर क्रॉस बटी स्ट्रोक आहे. लॉंग ऑनला डीप मध्ये फिल्डर आहेत. करण येतोय फार वेगाने. एक धाव झाली कंप्लीट आणि फलंदाज होतोय बाद. विकेटचं बदन. सोबान कुंगले बॅक टू द पवेलियन. माईज कुंगले येत आहेत बॅटिंग करण्यासाठी. 13 चेंडू शिल्लक आहेत. 38 धावांची अजूनही गरज आहे या मॅच मध्ये. हाफ ट्रॅकर आहे. अतिरिक्त बाउन्स आपण पाहिलेला आहे. व्हाईट बॉलचा इशारा येतोय. फुल टॉस चेंडू आहे. ड्राईव्ह करतायत. एक धाव झाली कंप्लीट आणि पायाने अडवण्याचा प्रयत्न. लेझी रनिंग बिटवीन द विकेट आपण पाहतोय. दुसरी धाव देखील पूर्ण आणि तिसरी धाव देखील पूर्ण झालेली आहे. गुड रनिंग बिटवीन द विकेट. भावेश दळवी यांच्यासाठी सुवर्ण संधी येते. प्रत्येक झेलसाठी 500 रुपयांचं पारितोषिक. भोईर ब्रदर्स ग्रुप कासगाव कडून भावेश यांच्यासाठी प्रत्येक झेलसाठी नक्कीच 500 रुपये. धावसंख्या आहे 35. जिंकण्यासाठी अजूनही बनवायचे धावा या मॅच मध्ये 34. 12 चेंडू शिल्लक. चला पाणी घेऊन जायचं आहे.
धावा अजूनही बनवायचे आहेत. 12 चेंडू 34ची गरज या मॅच मध्ये आहे. माईस कुंगले आणि अरमान जोपर्यंत खेळपट्टीवरती आहेत तोपर्यंत विजयाच्या आशा पल्लवीत आहेत आरसीसी राया टीमच्या. कारण की दोघांमध्ये क्षमता आहे, गुणवत्ता ठासून ठासून भरली आहे. ती गुणवत्ता सिद्ध करावी लागेल माईस कुंगले आणि अरमानला. दोन्ही फलंदाज विस्फोटक आहेत. हे षटक फार महत्वाचं असणार आहे. हे षटक या सामन्याचं प्रतिबिंब असेल. 12 चेंडू 34 धावा बनवायच्या आहेत. पहिला चेंडू या 20 लाईन चांगली आहे, लेन चांगली आहे. पहिला चेंडू आलाय डॉट बॉल. चला बॅटिंग करणाऱ्या टीमने हा रिव्ह्यू घेतलेला आहे व्हाईट बॉल साठी. रिव्ह्यू अनसक्सेसफुल. डॉट बॉल आहे. चेंडू शिल्लक 11 बनवायच्या धावा 34 या मॅच मध्ये. स्ट्राइक एंडला बॅट्समन माईस कुंगले. या 20 लाईन चुकीची आहे. व्हाईट बॉलचा इशारा येतोय. राईटम राऊंड विकेटने गोलंदाजी करतायत गोलंदाज प्रमोद. एक नॅचरल अँगल ते देखील निर्माण करतायत. उजव्या हाताचा फलंदाज माईस कुंगले स्ट्राइक एंड वरती आहेत. 11 चेंडू बनवायच्या धावा 33. बॅटची कडा आहे, क्षेत्ररक्षक आहेत, त्यांना बीट करून चेंडू चाललाय थर्डमॅनच्या दिशेने. एक धाव झाली कंप्लीट. दुसरी धाव देखील पूर्ण झाली आहे. गुड रनिंग बिटवीन द विकेट. मिल्टील्या चेंडूवरती पुन्हा 2 धावा. धावसंख्या 2 ने पुढे जाईल. 38-38 धावा. 10 चेंडू शिल्लक. जिंकण्यासाठी 31 धावांची अजूनही गरज आहे. दहा चेंडू बनवायच्या धावा 31 या मॅच मध्ये. पहिला दिवस आपण पाहतोय. सामना क्रमांक पहिल्या फेरीमधील हा 3रा सुरू आहे आणि आजच्या दिवसातील हा 4था सामना. पुन्हा एकदा लाईन चुकीची आहे सांगत असताना डीके सरांचा इशारा व्हाईट बॉलचा येतोय. मिळते अवांतर धाव. धावसंख्या 1 ने पुढे जाईल. 39. 10 चेंडू शिल्लक आहेत. 30 धावा अजूनही बनवायच्या आहेत. जोविली संघ इन ऍक्शन मध्ये आहे आणि जोविली संघांचे पाठीराखे त्यांचे समर्थक खूप मोठ्या संख्येने इथे उपस्थित आहेत. फुल टॉस चेंडू. पंचांचा नो बॉलचा इशारा येतोय. चांगली फिल्डिंग कल्पेशने केली आहे. नो +1. मिल्टील्या चेंडूवरती एकूण धावा 2 आणि नेक्स्ट बॉल असेल फ्री हिट. बीमर चेंडू. धावसंख्या 2 ने पुढे जाईल. 41 धावा. 28 धावा अजूनही बनवायच्या आहेत. 10 चेंडू शिल्लक. नेक्स्ट बॉल असेल फ्री हिट. या षटकामध्ये आतापर्यंत 2 व्हाईट बॉल आणि 1 बीमर चेंडू फेकलेला आहे प्रमोदने. गोलंदाजी स्ट्रेंथ आहे. महेंद्र धुळे, कल्पेश धुळे हे 2 नामवंत गोलंदाज या टीम मध्ये आहेत. फ्री हिट आहे. फायदा घेऊ शकला नाहीये. अलोंग द कार्पेट. चेंडू त्याला डीप मध्ये. 1 धाव झाली कंप्लीट. एकच धाव मिळते चेंडूवरती. धावसंख्या 1 ने पुढे जाईल. 42. 42 धावा. 27 धावा अजूनही बनवायच्या आहेत या मॅच मध्ये. चेंडू शिल्लक आहेत 9 चेंडू आणि 27 धावांची गरज सामना जिंकण्यासाठी. माईस ऑन स्ट्राइक. ऑन साइडला विकेट इनटू द स्लॉट अँड आउट ऑफ द प्लॉट. लॉंग ऑन. सीमारेषेच्या बाहेर. लॉंग बिग वे. माइटी इट ह्यूज. मॅक्सिमम षटकार.
मॅच सामना अजूनही संपला नाहीये. मी आधीच म्हटलं होतं माईस कुंगले आणि अरमान जोपर्यंत खेळपट्टीवरती असतील तोपर्यंत विजयाच्या आशा पल्लवित आहेत. 8-21. पुन्हा एकदा तोच फटका आणि पुन्हा एकदा तोच रिझल्ट बॅक टू बॅक येतोय. हा दुसरा षटकार. माईस कुंगले ऑन फायर. डीजे मास्टर राहुलजी चव्हाण सर आणि ओमकारजी शेट्टी सर तुमच्या माहितीसाठी माईस कुंगले रॉब कुंगले यांचे सुपुत्र आहेत. एक लेजंड क्रिकेटर रॉब कुंगले वय वर्ष 55 आज टीम मध्ये नाही आहेत कारण की कल्याण ग्रामीण मधील बेस्ट विकेट कीपर म्हणून त्यांची ओळख आहे. यस ठाणे जिल्ह्यामधील 7 चेंडू आणि 15 बनवायचे आहेत. काय बॅटिंग सुरू आहे माईस कुंगलेच्या माध्यमातून या मॅच मध्ये. या 20 लाईन चुकीची आहे. वाईट बॉलचा इशारा येतोय. अवांतर धाव मिळते. धावसंख्या आपण पाहू शकाल 55 55 धावा 7 चेंडू आणि बनवायच्या धावा 14 या मॅच मध्ये. लाईन चुकीची आहे. पंचांचा इशारा वाईट बॉलचा येतोय. या षटकामध्ये आतापर्यंत 21 धावा आलेल्या आहेत. 7 चेंडू 13 ची गरज आहे या मॅच मध्ये. कुठे होता सामना कुठे आलाय हा सामना. या मॅच मध्ये पूर्णपणे वापसी केली आहे आरसीसी राया संघाने. आणि अजून एक तडाखा. स्टँड अँड डिलिव्हर स्टँड अँड डिस्पॅच स्ट्रेट डाऊन दी ग्राउंड. क्रिकेट मधला सेफ फटका. क्रिकेट मधला देखणा फटका. सीमारेषेच्या बाहेर षटकार. आणि आता मात्र इक्वेशन आहे 6 चेंडू बनवायच्या धावा 7. पाण्याची मागणी केली आहे. पाणी घेऊन जायचं आहे. चेंडू 34 बनवायच्या होत्या आणि या षटकामध्ये आल्या 27 धावा. राहुलजी चव्हाण सर राया संघाने याही मॅच मध्ये कमबॅक केलेला आहे. या सीझन मध्ये खूप चांगल्या फॉर्म मध्ये आहे राया संघ. ऑस्ट्रेलियन वृत्तीचा संघ 2017 पासून राहुल राया टीमला पाहतोय आणि 2017 पासून त्यांच्या जर्सीचा कलर येल्लो आहे. फैजल शेख गोरेगावचे आहेत पुरस्कर्ते या टीमचे. आरसीसी राया ते देखील आनंदित असतील. अरंबाई बुबेरे देखील उपस्थित आहेत. कल्पेश मिस्टामिंग झेलची शक्यता असेल आणि हा झेल पकडलेला आहे सुधीरने. आणि या मॅच मध्ये कमबॅक झालेला आहे. अरमान बॅक टू द पवेलियन. कल्पेशने अनेक सामने जिंकून दिलेले आहेत. या परिस्थितीमध्ये जोविली संघाला हाही सामना जिंकून देईल का? जोविली संघाला कल्पेश धुळेने पहिल्या चेंडूवरती विकेट मिळवली आहे. 5 चेंडू शिल्लक 7 धावा कंपल्सरी बनवावे लागतील.
चेंडू शिल्लक आहेत 5 धाव बनवायचे आहेत या मॅच मध्ये 7. चेसिंग कंपल्सरी आहे त्यामुळे कंपल्सरी या धावा बनवाव्या लागतील RCC राया संघाला. फैजल शेख पुरस्कृत हा संघ RCC राया. वकास येत आहेत बॅटिंग करण्यासाठी. ऑन साइडला बिगिट क्षेत्ररक्षक आहेत त्यांच्या आवाक्याच्या बाहेर सीमा पार षटकार आणि सामना खुला झालेला आहे. अवघ्या एका धावेची गरज 4 चेंडू शिल्लक. चेसिंग कंपल्सरी आहे त्यामुळे कंपल्सरी 1 धाव ही बनवावी लागेल. आणि सीमा रेषेच्या बाहेर हा चौकार देखील येतोय आणि पंचांचा इशारा 22चा चौकार येतोय आणि सामना होतोय फिनिश आणि सामना जिंकलेला आहे RCC राया संघाने. अभिनंदन RCC राया संघाचं. हार्ड लक जोविली संघ.